अमरावतीत पुन्हा एकदा नात्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पती कारागृहात असताना विश्वासातील नात्यानेच एका 40 वर्षीय महिलेच्या आयुष्याला उद्ध्वस्त केल्याचा आरोप समोर आलाय. नंदेचा पती आणि त्याच्या मुलाने महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक तक्रार नागपुरी गेट पोलिसात दाखल झाली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपबीती सांगितली आहे. अमरावती शहरात महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती कारागृहात शिक्षा भोगत असताना तिच्या नंदेच्या पतीने आणि त्याच्या मुलानेच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. ही 40 वर्षीय महिला अनेक दिवस मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत होती. आरोपींनी तिच्यावर 2 वेळा अत्याचार करत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय. सततच्या भीतीमुळे आणि सामाजिक दबावामुळे पीडित महिला शांत होती. मात्र त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार उघड केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 8 मे रोजी या प्रकरणी अधिकृत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिसांकडनं आरोपींची चौकशी सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विश्वासाच्या नात्यांनीच जर महिलांच्या सुरक्षिततेला तडा दिला तर समाजात महिलांनाही सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? अमरावतीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पीडिता ही तिच्या पतीच्या पोटच्या कामासाठी नेहमी तिच्या नंदेच्या घरी येत असे आणि त्या नंदेच्या घरी येत असल्यानंतर नंदेचा मुलगा आणि नंदेचा पती यांनी वेळोवेळी तिच्यावर संधी साधून शारीरिक अत्याचार केले. याबाबत नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 250/26 कलम 64(1), 64(2) ड 351(3)(3)(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नागपूर गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. आरोपी ताब्यात घेतले. आरोपींना शोध करून पुढील अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.